पॉइंटवर अफजल खानाची लायकी काय होती हे कळून येतं आणि अफजल खानाचा नामर्दपणा काय होता। इमॅजिन करा जर तुम्ही तिथे रात्री आलात तर तुमची काय कंडिशन होईल, पूर्ण फाटून हातात होईल रात्री जर तुम्ही आलात तर। मित्रांनो ही बघता हीच ती खुनी पावडी जिथे अफजल खानाने आपल्या बायकांना मारण्यात आलं होतं। गुड मॉर्निंग मित्रांनो, बिजापूरच्या 7व्या पार्ट मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आता सध्या आहोत अशा ठिकाणी म्हणजे एक हंटेड प्लेस किंवा एक हॉरर प्लेस म्हणता येईल किंवा अफजल खानचा नामर्दपणा असं पण म्हणता येईल, अशा ठिकाणी आपण आहोत। म्हणजे 60 कबर हे प्लेस जे आपलं जे आपलं गोल घुमट आहे किंवा आपण आता हॉटेलमध्ये स्टे केला होता तिथून एक लगभग 7 ते 8 किलोमीटर वरतीच आहे, अशा ठिकाणी आज आपण पोहोचलेलो आहोत। आपल्याला आज इकडचं पूर्ण कव्हर करायचं आहे। आता तुम्हाला माहिती आहे की अफजल खान हा आदिलशहाचा एक मातब्बर सरदार होता, ज्या मातब्बर सरदाराचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोतळा काढला होता। त्या अफजल खानच्या बायकांची इथे कबर आहे। ते किती कबर आहे, किती बायका होत्या आणि का अफजल खानाने त्या बायकांना मारलं होतं ते आपण आता पुढे जाऊन आज बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। चला आपण सगळा इतिहास बघूया। या आता इथून एंट्री करायची आहे। तुम्हाला पुरी चारू बाजूनी कबरा दिसत असेल, तिथे एक एंट्री साठी एक वरती जाण्यासाठी रस्ता आहे, तिथून आपण जाऊया। तिथे मागे आपल्याला बघूया काय काय आहे। चला हे हंटेड प्लेस सुद्धा आहे, रात्रीच वाट लागेल इथे आल्यावरती। वरने व्ह्यू बघूया कसं दिसतोय। तीन 6 7 8 9 10 11 या एका लाईनीत 11 आहेत। इकडे 3 4 5 6 11 आहेत, इथे पण 11 आहेत, इकडे पण 11 आहेत, इथे 5 आहेत। टोटल 7 7 6 7 8 9 म्हणजे टोटल 63 कबरी आहेत इथे। पण कबरांची हालत थोडी ढासळत चालली आहे, थोड्या चांगल्या अवस्थेत आहेत, थोड्या ढासळणाऱ्या अवस्थेत आहेत। आता जसं जसं म्हणजे काय बोलतात म्हणजे एज निघून जातात तेव्हा सगळ्या दगडा पण ढासळत जातात, त्यामुळे सगळ्या कबरी ढासळाच्या अवस्थेत आहेत। आणि इथे आपण आता वरती प्लेस आहे तिथे दिसते तुम्हाला, तिथे खुनी बावडी आहे, तिथे आपण जाणार आहे आता। खुनी बावडी म्हणजे अफजल खानाने ज्या आपल्या 63 बायका होत्या त्या 63 बायकांना इथे बुडवून मारलं होतं असं बोलतात। तर तिथे आपण जाऊन तिथे आपण कव्हर करणार आहोत। तर व्ह्यू बघा, खूप सुंदर असा व्ह्यू आहे सकाळ सकाळी। या साईडला खुनी बावडी आणि या साईडला 63 कबर आहेत। इथे असं काहीतरी बांधलं असावं एक किल्ला टाइप मध्ये, आणि तिकडे असं काही सपोर्ट साठी बीम सिस्टीम दिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा त्यांनी स्वराज्य सांभाळायला घेतलं तेव्हा असं बोलतात ना, एक कुठेतरी डाग असतो, एक कुठेतरी माणूस असतो, जळणारा माणूस असतो, त्यातला एक अफजल खान होता। की अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या भाऊ संभाजी महाराज यांना धोकाधडी करून मारण्यात आलं होतं। स्वराज्याचा विस्तार खूप चांगल्या प्रमाणे वाढवत होते आणि सगळ्यांना हेवा वाटेल अशा प्रकारचं आपलं स्वराज्य घडवत होते। त्यामुळे आदिलशाही बेगम खूप चिडली होती। तेव्हा असा एक दरबारामध्ये विडा ठेवला होता की छत्रपती शिवाजी महाराजांना कोण मारणार, तेव्हा कोणीच पुढे येत नव्हते। तेव्हा अफजल खान हा मातब्बर सरदार, अफजलच बोलता येईल त्याला, तो अफजलला त्याने विडा उचलला आणि आपला छत्रपती शिवाजी महाराजांना मारणार असं बोलला तो। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून अफजल खानावरती म्हणजे बोलतात ना एक छुपा गनिमी कावा करून वार करण्यास चालू केला। म्हणजे त्यांचा हत्ती मारण्यात आला किंवा त्यांच्या जेवणामध्ये काहीतरी टाकण्यात आलं, म्हणजे त्यांचा राग वाढावा, म्हणजे असं बोलतात ना गनिमी कावा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला। नंतर असं अफजल खानाला असं सांगण्यात आलं, जो अफजल खान हा भविष्यावर खूप विश्वास ठेवत होता, जे असतात ना त्यांच्यातले मौलवी, त्याच्यावर विश्वास भरपूर ठेवत होता। तेव्हा त्या मौलवीने सांगितलं होतं जेव्हा तू छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला जाशील तेव्हा तू स्वतः मरशील।
तेव्हा अफजल खानानं हे ऐकून आपल्या ज्या 63 बायका होत्या त्यांना त्या वाटत होतं की माझ्या बायकांचं नंतर काय होणार. आता त्याला असं पण वाटत होतं मी जर गेलो तर माझ्या बायकांचं दुसरं लग्न होईल, किंवा बोलतात ना त्यावेळी बायकांना कोण पण वापरत होतं, म्हणजे घेऊन जात होतं डायरेक्ट, असं काहीतरी होऊ शकतं. म्हणजे वेगळ्या प्रकारे तुम्ही समजून घ्या आता. तर असं त्याला वाटत होतं. तेव्हा अफजल खानाने काय केलं, अफजल खानाने ही जी खुनी बावडी दिसते त्या खुनी बावडीमध्ये पहिला 2 बायकांना मारलं, तलवारीने मारलं. तेव्हा 2 बायकांना मारल्यावरती सगळ्या बायका इकडे तिकडे पळायला लागल्या. तेव्हा सैनिकांच्या साह्याने या खुनी बावडीमध्ये बाकी सगळ्या बायकांना मारून टाकलं. आणि सगळ्या बायकांना मारल्यावरती त्यांच्या कबरी इथे बांधण्यात आल्या. हा आपला छोटासा इतिहास आहे आपल्या ह्या एरियाचा. आणि अफजल खानाचं माहिती, अफजल खानाचा पुतळा कुठे काढला, आपल्या प्रतापगडावरतीच्या पायथ्याशी अफजल खानाचा ची कबर आहे तिथे. त्या पॉइंटवर अफजल खानाची लायकी काय होती हे कळून येतं, आणि अफजल खानाचा नामर्दपणा काय होता हे पण तुम्हाला तिथे येऊन कळून येतं. चला आता तिथे खुनी बावडीमध्ये जाऊया, ते बघूया, ते कव्हर करूया. खूप हॉन्टेड प्लेस आहे हे पण. असं रात्री जर तुम्ही आल्यावरती तुमची फाटून जाईल असं प्लेस आहे. तर तिथे जाऊया आणि हे कव्हर जर आपण कव्हर केलं आणि तिथे जाऊन कव्हर करूया आणि आपण पुढच्या प्रवासाला निघूया. चला आता आपण तिकडे चाललोय. आपण 60 कबर ज्या कबरी होत्या तिकडचं सगळं कव्हर केलेलं आहे. आता इथे खुनी बावडी आहे, त्या खुनी बावडीकडे आपण चाललोय. इथे असा भुयारी मार्ग आहे, त्या मार्गातून आपण जाणार आहे. चल जाऊया आता खाली. मित्रांनो, व्हिडिओ बघताय तर सबस्क्राईब बटन दाबून पुढे जावा. खूप हिस्टॉरिकल प्लेस आपण फिरत आहे, तर खूप हॉन्टेड प्लेस आहे तिथे आपण आलेलो आहोत. पूर्ण असं जंगलातून रस्ता जातोय पुढे. जर तुम्ही आलात तर स्वतःची काळजी घ्या, ते काहीही असू शकतं. त्यामुळे मित्रांनो, ही बघताय हीच ती खुनी बावडी जिथे अफजल खानाने आपल्या बायकांना मारण्यात आलं होतं. दिसतंय. खाली जाऊया आणि खाली जाऊन बघूया जाण्याचा रस्ता आहे की नाही ते पण बघूया. इथून जायचा रस्ता आहे. ते असं काहीतरी रूम खोली आहे, काय नाही ते नसतं. जरा संपवून सर पाय स्लिप होतील का. खूप मोठ्या मोठ्या स्टेप्स आहेत आणि सगळं पडलेलं आहे इथे. स्लिप होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. स्लिप होत रे पाय. ये ना जाऊ आता खाली आलो तर. मोबाईल जरा 2 मिनिटं बंद करू, कारण पाय स्लिप होत होता, पकडायला जमत नाहीये. मित्रांनो, बघताय आता खाली आपण पोहोचलेलो. हीच ती खुनी बावडी जिथे अफजल खानाने आपल्या सगळ्या बायकांना जिवे मारलं होतं आणि तिथे आपल्या कबरी बांधल्या होत्या. चला इकडे सगळं झालंय कवर. आता त्याचं वेगळं काही नाहीये, पडकी विहीर आहे, खूप घाण पाणी आहे. चला आता वर जाऊया. चला. इमॅजिन करा, जर तुम्ही तिथे रात्री आलात तर तुमची काय कंडिशन होईल. पूर्ण फाटून हातात होईल रात्री जर तुम्ही आलात तर. एवढा हॉन्टेड प्लेस आहे इथे. असं म्हणतात रात्रीचे आवाज सुद्धा येतात. विचार करा कसं जातोय बघा. आता कॅमेरा चालू करू. चाललेला इकडचं सगळं करत पुढे चालू आता. पुढे चालू आता. इकडे सगळं झालंय कवर. आता त्या साईडला चालू आता.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली बिजापूर सिरीज इथे संपलेली आहे. तर आता आपण तिथे गेलो होतो 60 कबर मध्ये. इथे आपण गाडी पार्क केली होती रस्त्यावरती. जास्त अंतर नाहीये, 100 मीटर असेल. तो गाडी पार्क करून तुम्ही जाऊ शकता. तर आपली बिजापूर सिरीज कशी वाटली हे तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये. आणि हे एक सगळ्यात हंटेड प्लेस आहे बिजापूर मध्ये. तर तुम्ही इथे आलात तर काळजी घ्या स्वतःची आणि एकटे येऊ नका, कोणाला बरोबर घेऊन या, म्हणजे सेफ्टीसाठी. तर ही सिरीज कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. माझे मागचे पार्ट तुम्ही बघितले असेल ते सुद्धा बघा, कारण की सगळ्याची लिंक असणार. सगळे बिजापूर आपण जे पॉइंट्स होते सगळे आपण कव्हर केलेले आहेत. 1-2 पॉइंट राहिले असतील ते आपण जर समजा राहिले असतील तर नेक्स्ट जेव्हा आपण कधी येऊ तेव्हा आपण कव्हर करू. चला, हे जे सगळा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर, आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा सांगा. आता भेटूया नवीन ठिकाणी नवीन जागी. चला, टाटा, बाय बाय.